नमस्कार. ठरलं तर मग मालिकेचा आजचा भाग तुम्ही पाहताय आणि आजचा भाग खरंच खूप छान दाखवला आहे. सगळ्यांना कळालं आहे की आता सायली प्रेग्नंट आहे आणि खरं तर खूप दिवसांनंतर आता सुभेदारांच्या घरामध्ये सगळ्यांच्या चेहऱ्यावर इतका आनंद, हसू दाखवला आहे. त्यामुळे एपिसोड शेवटपर्यंत पाहायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. तसंच बेल आयकन दाबायलाही विसरू नका, जेणेकरून एपिसोड अपलोड झाल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन मिळत जाईल. चला तर मग आजच्या भागाला सुरुवात करूयात. आता खरं तर सायली घरामध्ये कोणालाही सापडत नसते. त्यामुळे आता अर्जुन खूप जास्त पॅनिक झालेला असतो. त्यावर आता चैतन्य बोलतो की आपण तिला फोन करूयात. त्यावर अर्जुन बोलतो तिचा फोन तर वरतीच पडला आहे, काही एक उपयोग नाही आहे त्याचा. आणि तेवढ्यातच विमलताई आता जोरातच ओरडून सगळ्यांना आवाज देतात आणि पाहतात तर समोर सायली बेशुद्ध पडलेली असते. आता विमलताई देखील खूप घाबरतात सायलीला असं बेशुद्ध पडलेलं पाहून आणि त्या आता तिला आवाज देऊन शुद्धीवर आणायचा प्रयत्न करत असतात. तोपर्यंत आता विमलताईंचा आवाज ऐकून सगळेच जण गार्डनमध्ये पोहोचलेले असतात आणि सायलीला असं खरं तर बेशुद्ध पडलेलं पाहून आहे ना, आता सगळेच जण खूप जास्त घाबरलेले असतात. त्यावर अर्जुन विचारतो की हिला काय झालं. त्यावर विमलताई सांगतात की मला माहीत नाही, मी जेव्हा इथे आले ना त्यांना शोधायला, तेव्हा त्या आधीपासूनच इथे चक्कर येऊन पडलेल्या होत्या. त्यावर प्रताप बोलतो की अरे हिला आधी घरात तर घेऊन चला. आणि आता अर्जुन सायलीला उचलून घेतो आणि घरात घेऊन येतात. तर पुढचा सीन दाखवला आहे त्यांनी जेलमध्ये. इकडे आता सचिन, महिपत आणि नागराजला भेटायला आलेला असतो आणि तो महिपतला सांगत असतो की जेलरकडनं तुम्हाला जे काही चांगल्या वागणुकीसाठी सर्टिफिकेट मिळालं आहे ना, आपल्याला त्याचा खरंच खूप उपयोग होणार आहे. नाही, जेलरकडनं असं सर्टिफिकेट मिळणं खूप रेअर गोष्ट आहे. आपण ते सर्टिफिकेट कोर्टामध्ये सादर करूयात ना. तो त्या देशपांडे वकिलांना विचारतो. त्यावर ते वकील देखील बोलतात की हो, आपल्याला त्याचा नक्कीच फायदा होईल आणि मी देखील लवकरात लवकर तुम्हाला बाहेर पडण्यासाठी हिअरिंगची पुढची तारीख लवकर मिळेल हे पाहतो. तर आता महिपत देखील बोलतो की नाही, म्हणजे मी तसं ऐकलं आहे की कैदी जर चांगले वागले ना तर त्यांची शिक्षा माफ होते, त्यांना लवकर बाहेर पडता येतं. पण माझ्या बाबतीत असं होईल की नाही काय माहिती. त्यावर सचिन बोलतो की होईल, तुमच्या बाबतीत देखील असं होईल. जेलर साहेब देखील तुमचं खूप कौतुक करत होते. त्यावर आता महिपत लगेच हात वगैरे जोडून देवाचे आभार मानतो आणि बोलतो की देवा, तुझ्या या लेकरावर लक्ष ठेव. मी जर का इथून लवकर बाहेर पडलो ना तर मी चांगल्या मार्गाने जाईल. फक्त माझंच नाही तर माझ्या आजूबाजूच्या माणसांचं पण कसं चांगलं होईल ना ते सगळं पाहिल. आता नागराज लगेच तिरसटपणे त्याला बोलतो, ए महिपत, अरे देवाला तरी सोड ना, कशाला त्याच्या खोट्या शपथा घेतोय बरं. त्यावर महिपत बोलतो की नाही नागराज शेठ, खोटी शपथ नाही घेते. चांगलं वागण्याचं महत्त्व ना मला आत्ता कळालं आहे. आता बाहेर पडल्यानंतर या हातामध्ये चाकू सुरा वगैरे दिसणार नाही आहे. आता रक्त दिसेल तर ते फक्त रक्तदानालाच. आता हे ऐकल्यावर नागराज मात्र विचारात पडतो की याने जर गुन्हेगारी सोडली तर माझं कसं होईल आणि मला तर कायम इथे जेलमध्ये सडावं लागेल. तर सचिन देखील विचार करत असतो की आता शिखरेने जर गुन्हेगारी सोडली तर मग याचा मला काय फायदा आहे बरं. आता हे नागराज आणि सचिन दोघेही इतके स्वार्थी लोक आहेत की यांनाच महिपतला बाहेर तर काढायचं आहे, पण फक्त त्यांच्या स्वार्थासाठी. तर असो, इकडे आता सगळेजण मिळून आता सायलीला घरामध्ये घेऊन आलेले असतात आणि सायलीही थोडीशी आता शुद्धीवर आलेली असते. त्यावर तर सगळेजण तिला विचारत असतात की तुला नक्की काय झालं होतं. त्यावर सायलीला खरं तर आता परत गार्डनमध्ये तो घडलेला प्रसंग आठवतो की तिला छोटी तन्वी दिसली आणि कशाप्रकारे ती चक्कर येऊन पडली तिथेच. आता सायली खरं तर तशीच शांत असते. तर अस्मिता विचारते, अगं पण तू गार्डनमध्ये का गेली होतीस. त्यावर सायली सांगते की मी गार्डनमध्ये गेले होते त्या झाडाजवळ आणि मला काही कळालंच नाही, मला गरगरायला लागलं आणि मी तिथेच चक्कर येऊन पडले. त्यावर आता अर्जुन खूप चिडतो तिच्यावर आणि बोलतो की हे काय चाललंय बायको तुझं. अगं तुला बरं वाटत नाही आहे तरी तू एकटीच डॉक्टरकडे गेली होतीस आणि आत्ता देखील गार्डनमध्ये काय करत होतीस बरं तू. तुला कळत नाही का, तुला जर बरं वाटत नाही आहे तर असं एकटीने बाहेर पडायचं नाही, म्हणून खोलीत बसून आराम करावा. आता सायली तर अगदी निशब्द असते. खरं तर खूप अस्वस्थ आणि गोंधळलेली दाखवली आहे इथे सायली. तर प्रताप त्याला बोलतो की अरे तिची तब्येत आधीच ठीक नाही आहे आणि तू तिच्यावरच काय ओरडतो आहेस बरं.
तितक्यातच चैतन्य बोलतो की अर्जुन अरे हो, थोडं हळू, नाहीतर असं होईल की तिची तब्येत ठीक नसतानाही तुझा सगळा स्ट्रेस तिच्यावर पास ऑन करशील. तर आता अस्मिता तिला विचारते, सायली अगं नक्की तुला काय होतंय आणि तू तिकडे गार्डनमध्ये गेली तरी कशाला होतीस? तर सायली एकदम शांत असते इथे, कारण आता तिला परत ते तन्वीचे भास व्हायला लागलेले असतात. तेवढ्यातच आता विमलताई ते बीपीचं मशीन घेऊन येतात आणि अश्विन आता सायलीचा बीपी वगैरे चेक करतो. तर अस्मिता विचारते, अश्विन अरे सायलीचा बीपी वाढला आहे का? त्यावर अश्विन सांगतो की नाही, तिचा बीपी तर नॉर्मल आहे. आणि आता थांब, सायली वहिनी तुझा हात दे, मला तुझे पल्स चेक करू देत बरं. पण आता सायली काही पल्स चेक करण्यासाठी हात लवकर पुढे करेना. आता खरं तर ती मनातल्या मनात गोंधळलेली असते आणि विचार करत असते की आता जर माझ्या सगळ्या लक्षणांवरनं अश्विन भाऊजींना जर शंका आली आणि त्यांनी इथेच जर सगळ्यांना सांगितलं तर मला आधी यांच्याशी बोलायचं होतं या गोष्टीबाबत. पण आता तर असं वाटतंय की यांच्या आधी सगळ्यांना घरात समजणार आहे. खरं तर आता ती खूप गोंधळलेली असती. त्यावर आता अश्विन परत एकदा तिला बोलतो की वहिनी अगं हात देतेस ना? त्यावर आता ती हात देते आणि आता अश्विन तिचे पल्स वगैरे चेक करत असतो. आता खरं तर पल्स चेक केल्यानंतर अश्विनच्या लक्षात आलेलं असतं की सायलीला आता नक्की काय होतंय. आणि तो तिला विचारतो की तुला जरा गरगरलं होतं ना, तुला काही उलट्या वगैरे असं जाणवलं का, जे तू आम्हाला सांगितलं नाही आहेस? आणि हा अशक्तपणा तुला कधीपासून वाटतोय? त्यावर सायली सांगते की 2-4 दिवसापासून वाटतोय. म्हणजे उलट्या नाही झाल्या? त्यावर अश्विन विचारतो की पण उलटी होईल असं वाटतंय ना? त्यावर सायली सांगते की हो वाटतंय. त्यावर आता अश्विन तिला पुढे विचारतो, हे बघ मी तुझा धीर आहे असं अजिबातही समजू नको. मी फक्त एक डॉक्टर आहे आणि माझ्या पेशंटला मी जे काही प्रश्न विचारेल ना तेच प्रश्न आता मी तुला विचारणार आहे. त्यामुळे अगदी खरं उत्तरं द्यायचीच त्यांची. आणि खरं तर आता यावरनं अस्मितालाही अंदाज आलेला असतो की सायली प्रेग्नंट आहे आणि अश्विन काय प्रश्न विचारतोय ते. तर अश्विन पुढे विचारतो, मला खरं सांग, तुझे लास्ट पिरियड्स कधी आले होते बरं? आता सायली खरं तर अगदी गोंधळलेली असते आणि शांत बसलेली असते, कारण तिला सगळ्यांसमोर असं रिव्हील नसतं करायचं की ती प्रेग्नंट आहे. तिला आधी अर्जुनसोबत बोलायचं असतं. पण आता ती शांत असते. मग कल्पना तिला बोलते की सायली अगं अश्विन आपलाच तर आहे, सांग ना त्याला तो जे काही विचारतोय ते. त्यावर आता सायली थोडं घाबरतच त्याला सांगते की 2 महिन्यांपूर्वी. मग आता खरं तर कल्पनाच्याही लक्षात आलं आहे म्हणा की सायली प्रेग्नंट आहे आणि अस्मिता तर अगदी आनंदामध्ये दाखवली आहे. तर सायली मात्र अजूनही तशीच गोंधळलेली आहे, अगदी शांत चुपचाप बसून आहे तिथे. तर अश्विन पुढे बोलतो की हे बघ आता तुला तुझी खूप जास्त काळजी घ्यावी लागणार आहे. आणि तो सगळ्यांना बोलतो की आपल्याला देखील आता अगदी डोळ्यामध्ये तेल घालून हिच्याकडे लक्ष ठेवावं लागणार आहे. आता अर्जुनला मात्र कळेच ना हा नक्की काय बोलतोय. त्यावर अर्जुन बोलतो की अरे नक्की काय झालंय हिला, म्हणजे नक्की काय करावं लागणार आहे आपल्याला, तू हिची ट्रीटमेंट सुरू करून दे ना. त्यावर अश्विन बोलतो की आपल्याला ना हिच्या काही टेस्ट वगैरे पण कराव्या लागणार आहेत हॉस्पिटलमध्ये जाऊन. आता घाबरतच सायली बोलते की त्याची काहीच गरज नाही आहे भाऊजी, मी ती चाचणी आधीच घरी केली आहे. आणि आता खरं तर सगळ्यांनाच आनंद झालेला असतो. अर्जुन सोडून आता सगळ्यांना अंदाज आलेला असतो, पण अर्जुन मात्र अजूनही तसाच आहे. तर हे ऐकल्यावर कल्पना मात्र अगदी आनंदी झालेली असते आणि अस्मिता देखील खूप जास्त आनंदी झाली आहे. त्यावर अश्विन आता सगळ्यांना सांगत असतो की हिची खूप काळजी घ्यावी लागणार आहे, डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवावं लागणार आहे वगैरे. पण अर्जुनला मात्र अजूनही काही कळत नाही आहे. तर अर्जुन बोलतो की अरे नक्की काय झालं हिला, हिची ट्रीटमेंट सुरू करून दे ना तू लगेच, आपण हिला हॉस्पिटलला घेऊन जाऊयात. त्यावर आता कल्पना त्याला बोलते की अर्जुन अरे सायलीला इतक्यात बरं वाटणार नाही आहे, तिला बरं होण्यासाठी ना 8-9 महिने तरी लागणार आहेत. आता अर्जुन मात्र अजूनही असाच वेंधळल्यासारखा असतो आणि विचारतो की 8-9 महिने, एवढा वेळ लागणार आहे हिला बरं व्हायला, एवढा वेळ का बरं लागणार आहे? आणि हे ऐकल्यावर आता प्रतापच्याही लक्षात येतं आणि तो बोलतो की 1 मिनिट,
आता ना माझ्याही थोडं थोडं लक्षात यायला लागलं आहे हां. तर अर्जुन मात्र चांगलाच गोंधळलेला आहे. त्यावर अस्मिता त्याला बोलते की अर्जुन, अरे कोणी वकील केलं आहे रे तुला? नाही, तुला ना वकिली सोडून ना दुसरं काहीही कळत नाही बघ. त्यावर प्रताप त्याची फिरकी घेत बोलतो, अस्मिता अगं जाऊ देत ना, हा जेव्हा बाप होईल ना तेव्हा सगळं काही कळायला लागेल बघ याला. आणि बाप शब्द ऐकल्यानंतर अर्जुन चांगलाच शॉक झालेला दाखवला इथे. आता अर्जुनला समजतं की सायली प्रेग्नंट आहे आणि तो बाप होणार आहे म्हणून. आणि खरं तर तो आनंदीही झालेला असतो, पण त्याच्या चेहऱ्यावर ते टेन्शन वगैरे असं स्पष्ट दिसत असतं. तो त्याचा आनंद व्यक्तच करू शकत नसतो. तो एकदम असा निशब्द होऊन एका जागेवर फक्त उभा असतो. आणि खरं तर इथे सायलीचं सगळं काही लक्ष अर्जुनकडेच असतं की आता ही बातमी ऐकल्यानंतर अर्जुन कसा रिॲक्ट करतोय. पण अर्जुन ना त्याचा आनंद व्यक्त करतोय ना काही. अर्जुन असाच निशब्द अगदी ट्रॉमामध्ये गेल्यासारखा त्याचा चेहरा झालेला असतो आणि तो फक्त सायलीकडे पाहत असतो. तर सायलीचंही सगळं लक्ष अर्जुनकडे असतं आणि तिला खरं तर आता हे कळत नाही आहे की अर्जुन ही बातमी ऐकून नक्की त्याला आनंद झाला आहे की तो टेन्शनमध्ये आला आहे. तर कल्पना मात्र आनंदाने लगेच सायलीला मिठी मारते आणि तिचा गोड पापा घेते आणि बोलते की सायली, अर्जुन, तुम्ही दोघेही आता आई बाबा होणार आहात. तुम्हाला खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि आता इथे सगळेच जण मिळून खरं तर सायली आणि अर्जुनचं अभिनंदन करत असतात. कल्पना पुढे बोलते की मी किती दिवसांपासून या बातमीची वाट पाहते बरं. तर अस्मिता देखील लगेच अर्जुनकडे येते आणि त्याला कॉंग्रॅच्युलेशन्स करते आणि बोलते की आपली बाळं ना आता सोबत खेळणार आहेत आणि सोबत मोठी होणार आहेत. विमलताई देखील आता दोघांनाही कॉंग्रॅच्युलेशन्स देतात. त्यानंतर अश्विन अर्जुन जवळ येतो आणि त्याला बोलतो की दादा, तू बाबा होणार आहेस आणि हा आनंद काय असतो ना हे मी इमॅजिन करू शकतो. तुला आणि वहिनीला खूप खूप शुभेच्छा. मी आलोच, माझ्या खोलीमध्ये आराम करतो. असं बोलून अश्विन तिथून निघून जातो. पण खरं तर ना अश्विन इथून निघून जाताना खूप दुखावलेला दाखवला आहे. नाही म्हणजे कसा सीन दाखवला आहे ना, एकाच घरामध्ये दोघे भाऊ एकाच वेळेला बाप होणार आहेत. एकासाठी मात्र ती किती आनंदाची प्राऊड मुवमेंट दाखवली आहे, पण दुसऱ्यासाठी मात्र तीच मुवमेंट अगदी टेन्शनसारखी दाखवली आहे. तो आता त्याच्या स्वतःच्या बाळाला देखील त्याच्या बायकोच्या कारनाम्यांमुळे स्वीकार करायला तयार नाही आहे. त्याच्यावर संशय घेतोय आणि खरं तर खूप जास्त दुखावला गेलेला आहे. तर एकीकडे अस्मिता आहे जी की स्वतःच्या बाळाला आता बापाशिवाय एकटीच वाढवतीये. आणि या सगळ्यामध्ये अर्जुन एकटाच खूप लकी दाखवला आहे की ज्याला सगळी सुखं मिळत आहेत, ज्याला बायको पण खूप चांगली मिळाली आहे सायलीच्या रूपाने आणि त्याला हा आनंद खरंच सेलिब्रेट करता येतोय. असो, तर इथे आता सगळेच जण मिळून सायली आणि अर्जुनला कॉंग्रॅच्युलेशन्स वगैरे करत असतात. तर तेवढ्यातच चैतन्याचं लक्ष अर्जुनकडे जातं आणि त्याच्या लक्षात येतं की हा तर खूप शांत काय आहे इतका, हा कसला विचार करतोय नक्की. तर कल्पना आता सायली अर्जुनला सांगते की तुम्ही दोघेही ना आता तुमच्या खोलीमध्ये जा. हा तुमचा खूप खास क्षण आहे आणि तुम्ही दोघांनीही तो एकत्र मिळून सेलिब्रेट करायला हवा आहे. आणि ते अर्जुनला सांगते की सायलीला सावकाश खोलीमध्ये घेऊन जा म्हणून. आणि त्यानंतर मात्र ती विमलला सांगते की विमल, शिरा बनवायला घे आणि मी देवासमोर साखर ठेवते, नैवेद्य बनवायचं आहे आपल्याला. तर इकडे मस्त असं आनंदाचं वातावरण दाखवलं आहे. तर चैतन्य बोलतो की माझं मात्र डबल प्रमोशन झालं आहे हं. नाही म्हणजे मी अस्मिताईच्या बाळाचा मामा पण आहे आणि आता अर्जुनच्या बाळाचा काका पण होणार आहे. त्यावर आता अस्मिता बोलते की 1 मिनिट, तू अर्जुनच्या बाळाचा पण मामाच होणार आहेस, कळालं का? त्यावर चैतन्याला प्रताप बोलतो की अगं अस्मिता, आता तो अर्जुनच्या बाळाचा काकाच होईल ना, मामा कसा होईल बरं? त्यावर चैतन्य बोलतो की 1 मिनिट, हे ना खूप कन्फ्युजन आहे. मी एक काम करतो, मी दोन्ही बाळांचा ना एकदम छान मित्र बनतो. ना कोणाचा काका ना कोणाचा मामा, हेच छान आहे. तर कल्पना विमलला सांगते, विमल अगं जा ना, शिरा बनवायला घे पटकन, नैवेद्य करायचा आहे. त्यावर प्रताप देखील सांगतो की कल्पना तू पण जाऊन देवासमोर साखर ठेव आता.
आणि बोलतो की आता आमचं पण डबल प्रमोशन झालं आहे, आम्ही पण दुसऱ्यांदा आजी आजोबा होणार आहोत. तर इकडे सायली आणि अर्जुन आता त्यांच्या खोलीमध्ये आलेले दाखवलेत. अर्जुन असं अजूनही तसाच निशब्द विचार करत बसलेला असतो. तर सायली खरंच गोंधळलेली असते आणि तिला खरंच कळत नाही आहे इथे आता अर्जुनला नक्की आनंद झाला आहे की ही गोष्ट सगळ्यांसमोर त्याला माहीत झाली, सायलीने आधी सांगितली नाही म्हणून वाईट वाटतंय. तर सायली त्याला बोलते की अहो, ही गोष्ट अशी म्हणजे सगळ्यांसमोर माहीत झाली, मी तुम्हाला आधी सांगितली नाही म्हणून तुम्ही चिडलायत का माझ्यावर? अहो, मला खरंच तुम्हाला ही गोष्ट सगळ्यांच्या आधी सांगायची होती आणि काल रात्री पण मी तुम्हाला हेच सांगायचा प्रयत्न करत होते पूर्ण आजीने आवाज देण्याआधी, पण खरं तर मला तुमच्याशी बोलताच आलं नाही हो. आणि मला हेही कळत नव्हतं की तुम्ही कसे रिॲक्ट कराल. नाही म्हणजे तुमची भीती आणि एवढी मोठी जबाबदारी घेण्याची टेन्शन, ताण नक्की काय आलं आहे हो तुम्हाला? आता सायली अर्जुनशी बोलायचा प्रयत्न करत असते, त्याला बोलतं करायचा प्रयत्न करत असते. अर्जुन मात्र अगदी तसाच शांत बसून असतो. आणि थोड्या वेळानंतर आता सायली बोलल्यानंतर तो आता सायलीकडे बोट करतो आणि बोलतो की तू आई आणि मी बाबा, आपण दोघे आई बाबा होणार आहोत. नाही म्हणजे खाली डॅड जेव्हा बोलले ना की याला बाप झाल्यानंतर सगळं काही कळेल, आत्ता काही कळत नसलं तरी, तेव्हा मला खरंच खूप आनंद झाला होता. मला माझ्या भावना अशा व्यक्तच करता येत नव्हत्या. खरंच मला काहीच कळत नाही आहे, पण मला सगळं काही शिकायचं आहे. बाबा झाल्यानंतर ना मला सगळं काही कळणार आहे. नाही खरंच ही खूप मोठी जबाबदारी आहे आपल्यावर. आपण दोघेही आता आई बाबा होणार आहोत, पण खरंच ही जबाबदारी ना मला मनापासून हवी आहे. हे आपलं बाळ ना मला अगदी मनापासून हवं आहे. आणि आता त्याच्या तोंडून हे असं ऐकल्यानंतर ना सायलीलाही थोडंसं आता हायसं वाटलेलं असतं. सायली देखील आता आनंदून गेलेली असते की अर्जुन देखील या बातमीमुळे खूप खुश आहे. त्यावर आता सायली त्याला बोलते की तुम्ही खरंच आनंदात आहात ना? तुम्हाला खरंच आपलं बाळ हवं आहे ना? त्यावर अर्जुन बोलतो की हवं आहे म्हणजे मला अगदी आनंदाने अगदी मनापासून आपलं हे बाळ हवं आहे. त्यावर सायली आता आनंदाने अर्जुनला मिठी मारते. अर्जुन आता इतका आनंदी झालेला असतो ना की तो आता भान विसरून मस्त नाचायलाच लागतो. डायरेक्ट बेडवर चढतो आणि बोलतो की मी ना आता सगळ्या शहराला सांगणार आहे, सगळ्या पनवेलला सांगणार आहे की मी बाप होणार आहे म्हणून. आता खरं तर त्याचे हे असं पाहून सायलीला त्याच्यावर हसू येत असतं. आता अर्जुन बेडवरनं खाली उतरतो आणि सायलीला घेऊन एकदम असा एक्साइटमेंटमध्ये डान्सच करायला लागतो. तिला घेऊन गोल गोल फिरत वगैरे असतो आणि तिला उचलून घ्यायला लागतो. त्यावर आता सायली त्याला समजावते की बस बस अहो काय करताय, हे असं आता इथून पुढे उचलून घेता येणार नाही आहे मला, आपल्याला लक्ष ठेवायला हवं आहे. त्यावर अर्जुन बोलतो की हो ना, हे तर माझ्या लक्षातच नाही आलं, बघ हे माझं ना हे असं होतं, मला काहीच कळत नाही, माझ्या ना काहीच लक्षात येत नाही, पण काही नाही, तू सगळं शिकव हा मला, मी सगळं शिकेन. लहान बाळाला सांभाळायचे जे काही रूल्स अँड रेग्युलेशन्स असतात ना ते सगळे तू मला शिकव. मी एक काम करतो, मी लिहूनच घेतो डायरीमध्ये. आणि आता अर्जुन ड्रॉवरमधनं डायरी आणि पेन घेऊन येतो आणि सायलीला बोलतो की तू सांग, मी आता सगळं काही लिहून घेतो या डायरीमध्ये. त्यावर आता सायली त्याला समजावत बोलते की अहो, असे लहान बाळाला सांभाळायचे काही नियम वगैरे नसतात. जसं प्रत्येक बाळ वेगळं असतं ना, तसंच मग प्रत्येक आईवडिलांची त्याला सांभाळण्याची पद्धत पण वेगळी असते अहो. आणि एकदा का बाळ आलं ना की त्याला सांभाळता सांभाळता आपण दोघेही या सगळ्या गोष्टी शिकूनच जाऊ. त्यासाठी असे काही नियम वगैरे नसतात आणि असे नियम वापरून काही बाळाला सांभाळता किंवा शिकवता येत नाही. आणि आता सायलीचं म्हणणं जे काही असतं ना ते खरं तर अर्जुनलाही पटतं. सायली इथे अर्जुनला सांगते की हो 2 दिवस मला किती त्रास झाला माहिती आहे ही गोष्ट मनामध्ये ठेवायला. मला खरं तर भीती वाटत होती की तुम्ही जी जबाबदारी घ्यायची भीती वाटते तुम्हाला, त्यामुळे तुम्ही नक्की काय म्हणाल ते. त्यावर अर्जुन बोलतो की हे बघ, मला ना
ही जबाबदारी आवडली आहे, अगदी मनापासून मी ही जबाबदारी घ्यायला तयार आहे. आणि आता हे ऐकून सायलीला देखील खरंच खूप आनंद होतो की अर्जुनला ही बातमी कळाल्यानंतर त्याला देखील आनंदच झाला आहे म्हणून. आणि ते एकमेकांना मिठी मारतात. तर इकडे खाली हॉलमध्ये आता कल्पना एकदम जोरदार तयारीला लागली आहे ती आजी होणार आहे म्हटल्यावर. ती विमलला विचारत असते की विमल, अगं जास्तीचं तूप वगैरे आहे ना घरामध्ये, नाहीतर लगेच कढवायला घे बरं. आणि हो, आपल्याला ना आता चोरोटीची पण तयारी करायला हवी आहे. त्यावर विमल बोलते, वहिनी अहो चोरोटी तर 3 महिने झाल्यावर भरतात ना, मग एवढ्या लवकर का बरं? त्यावर कल्पना बोलते की अगं बघता बघता ना सायलीचा 3रा महिना देखील सुरू होऊन जाईल बघ, आणि मग आपल्याला तयारी करायला वेळ मिळणार नाही. मला कुठलाही हलगर्जीपणा नको आहे, आणि म्हणूनच मग आत्तापासूनच आपल्याला तयारीला लागायचं आहे. तितक्यातच आता इकडे चैतन्य आणि प्रताप सोफ्यावर बसलेले असतात. ते खरं तर आता कल्पनाची मस्करी करतात. तर कल्पना विमलला बोलत असते की चोरोटी झाल्यानंतर लगेच आपल्याला डोहाळ्याची तयारी करायला घ्यायची आहे. त्यावर प्रताप तिला बोलतो, कल्पना अगं आपल्याला आज तर कळालं आहे सायली प्रेग्नंट आहे, आणि तू तर अगदी डोहाळ्याच्या तयारीला लागलीस. अगं या सगळ्या तयारीसाठी ना अजून खूप महिने आहेत आपल्याकडे. त्यावर कल्पना बोलते की अहो असं अजिबातही नाही आहे. अस्मिताच्या वेळेस पाहिलं ना आपण, अहो मी स्वेटर विणायला घेतलं आणि मला वाटलं की 2 महिन्यात होईल, पण त्या स्वेटरला मात्र 4 महिने लागले. आणि मला यावेळेस ना असं अजिबातही करायचं नाही आहे. अहो मला सायलीकडेही लक्ष द्यायचं आहे आणि अस्मिताच्या बाळाकडेही. माझी किती तारांबळ होणार आहे कळतं आहे का तुम्हाला? आता चैतन्य लगेच मस्करी करत बोलतो की मावशी अगं तू या सगळ्याचं टेन्शन घेऊ नकोस, आम्ही आहोत ना सगळी काही तयारी करायला. आणि पुढे बोलतो की काका मला तर वाटतंय ना की मावशीने ना आता त्याच्या लग्नाची पण तयारी सुरू करून दिलेली असेल. मावशी तू सांग बरं कुठला हॉल बुक करायचा आहे, आणि केटरर्सला आपण सांगू की आम्हाला ना ते अशी ट्रॅडिशनल पंगत वगैरेच हवी आहे. त्यावेळेला आता कल्पना त्याला चिडूनच बोलते, काय रे तुम्ही दोघं काय माझी मस्करी करतायत का? हे बघा मी काय सांगते ना ते नीट ऐका. अरे आता आपल्याला आपल्या सुनेचं जास्त कोडकौतुक करायला हवं आहे, तिच्याकडे जास्त लक्ष द्यावं लागणार आहे आपल्याला. नाही तिला माहेर नाही आहे ना म्हणून. नाही म्हणजे मधुभाऊ जर व्यवस्थित असते ना तर त्यांनी सायलीला माहेरपणासाठी थोडे दिवस का होईना नेलं असतं, पण आता मात्र तसं नाही आहे. त्यामुळे आपण तिचं जास्त कोडकौतुक करायला हवं आहे, तिला जास्त माहेरपण द्यायला हवं आहे. पण आता सगळ्यांना पुढे आता वेगळाच प्रश्न पडलेला असतो, तो म्हणजे पूर्णा आजीला या सगळ्या गोष्टींबद्दल कसं सांगायचं. नाही सायली प्रेग्नंट आहे हे तर पूर्णा आजीला सांगू शकत नाही आहे, आणि तन्वी प्रेग्नंट आहे हे असं सांगितल्यानंतर ती तर काहीतरी वेगळंच समजेल. ती तर असंच समजेल की आता अश्विनच बाप होतोय की काय. आणि आता खरं तर हा प्रश्न त्यांच्यासमोर असतो. तेवढ्यातच आता चैतन्य बोलतो की आपल्याला ना पूर्णा आजीच्या सायकॅट्रिस्टशी बोलायला हवं आहे, तेच आपल्याला सांगतील की ही गोष्ट पूर्णा आजीला नक्की कशी सांगायची आहे ते. तर विमल बोलते की वहिनी मी अस्मिताईंना घेऊन येऊ का? नाही म्हणजे अश्विन दादा त्यांच्या खोलीमध्ये गेले आहेत ना तेव्हापासून ते दोघेही अहो बाहेरच आलेले नाही आहेत, त्यांनी या आनंदामध्ये सामील व्हायला हवं आहे ना. त्यावर प्रताप बोलतो की विमल राहू देत, अगं असं ओढून ताडून आपण त्यांना आपल्या आनंदामध्ये सामील नाही करून घेऊ शकत. अगं ते दोघेही खूप दुखावले गेलेत, ते त्या दोघांनाही त्यांच्या दुःखातून त्यांनाच बाहेर पडू देत. तर आता चैतन्य विचार करत असतो की अस्मिताईचं तर ठीक आहे, ती लवकर या सगळ्यातून बाहेर पडेल, पण मग अश्विनचं काय? त्याने तर तो बाप होणार आहे ही गोष्ट घरी देखील सांगितली नाही आहे, तो कसं फेस करणार आहे बरं या सगळ्या गोष्टींना. तर परत एकदा सायली आणि अर्जुनचा सीन दाखवला आहे, आणि अर्जुन खरं तर खूप खुश असतो आता. आणि आता सायलीची कशी आणि काय काय काळजी घ्यायची ना या सगळ्याचं त्याचं प्लॅनिंग सुरू असतो. आणि आता तो सायलीला बोलतो की तुला जेव्हा काही खावं वगैरे वाटेल ना लगेच फोन करून मला सांगत जा, तुला आत्ता काही खावं वाटतंय का बरं? त्यावर सायली सांगते की नाही हो. त्यावर अर्जुन बोलतो की आपण आहे ना
तू आता खाली गेलीस ना की मला आवाज देत जा, मी तुला सावकाशवरती घेऊन येत जाईल, खाली घेऊन जात जाईल. आणि आपण काय करूयात, ही चेअर आहे ना इथली ती बाजूला ठेवू. नाही नाही नको, इथे एक मस्त आराम खुर्चीच आणूयात आपण, आपला बेड पण इथे दरवाजाजवळच आणूयात, म्हणजे तुला जास्त त्रास नाही होणार वगैरे. असं आता बरंच सायलीची काळजी घेण्यावरून याचं काही प्लॅनिंग वगैरे सुरू असतं. त्यावर सायली त्याला समजावते, अहो एवढं काही करण्याची गरज नाही आहे. आता परत एकदा अर्जुन खूप इमोशनल झालेला असतो आणि तिला बोलतो की आपल्या दोघांमध्ये कोणी तिसरं आलेलं ना मला अजिबातही सहन होत नाही, पण हे जे तिसरं येतं आहे ना आपल्या दोघांमध्ये ते मात्र मला अगदी आनंदाने आवडतं आहे. आणि तेवढ्यातच त्यांना समजतं की दरवाजावर कोणीतरी आलं आहे आणि त्यावर तो बोलतो की पण हे जे कोणी तिसरं आलं आहे ना ते मला अजिबातही आवडलेलं नाही आहे हं. आणि तो आत यायला सांगतो तर चैतन्य आता आत आलेला असतो आणि चैतन्य त्यांना सांगतो की म्हणजे सॉरी हां, तुम्हाला उगाच डिस्टर्ब करायचं नव्हतं मला, पण बातमीच तशी आहे की तुला लगेच सांगणं गरजेचं होतं म्हणून मी आलो. आणि आता चैतन्य सांगतो की अस्मिताईच्या डायव्होर्स केसच्या हिअरिंगची डेट आपल्याला मिळाली आहे आणि उद्याचं हिअरिंग. तर आता अर्जुन खरं तर हे ऐकल्यानंतर थोडासा टेन्शनमध्ये येतो परत एकदा. तर सायली बोलते की आत्ताच सगळ्यांना आनंदाची बातमी कळाली होती आणि आता ही बातमी ऐकल्यावर तर परत सगळेजण टेन्शनमध्ये येतील. आपल्याला घरच्यांशी बोलायला हवं आहे, चला आपण खाली जाऊयात घरच्यांशी बोलायला. त्यावर अर्जुन बोलतो की नाही, तू इथेच थांब आणि तुला आरामाची गरज आहे, तू इथे राहून आराम कर, आम्ही जातो खाली सगळ्यांशी बोलायला. तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता हा सचिन डायव्होर्सच्या त्या हिअरिंगची डेट आल्यानंतर मात्र स्वतःशीच बडबडत असतो की अर्जुन तू स्वतःला काय खूप शहाणा वकील समजतोस का, पाहतोस आता तू कसा हुशार आहेस आणि तुझ्या विरुद्ध मी पुरावे गोळा करतो. तर याने पेनमध्ये कॅमेरा लावलेला असतो आणि तो पेन घेऊन आता तो अस्मिताकडे बोलायला येतो आणि बोलतो की मी असं कधीच म्हणालो नव्हतो की मी तुला डायव्होर्स देणार आहे म्हणून, तुम्ही सगळ्यांनी हिचे कान भरलेत. त्यावर अस्मिता आता त्याला बोलत असते की मी स्वतःहून तुला डायव्होर्स देते वगैरे, पण खरं तर इथे कोणालाही माहीत नाही आहे की त्याने कॅमेरा वगैरे लावून आता त्या सगळ्यांचं बोलणं तो रेकॉर्ड करतो आहे. तर इकडे सायलीने आता लहान तन्वीचे फोटो वगैरे ते प्रतिमासोबतचे ती पाहत असते आणि आता तिच्या लक्षात येतं की हीच ती लहान मुलगी आहे जिचे हिला भास होत असतात, हिला ती दिसत असते. आता सायली विचार करत असते की माझा नक्की या मुलीशी काय संबंध असेल बरं. आता खरं तर सायलीच खरी तन्वी आहे हे आता मालिकेमध्ये उघड होण्यासाठी तर भरपूर वेळ लागणार आहे असं वाटतंय, कारण सायलीने अजून ही गोष्ट कोणालाही सांगितलेली नाही आहे, अगदी अर्जुनला देखील. आणि आता या अस्मिताच्या डायव्होर्स केसचं काय होईल आणि आता पुढे ती प्रिया देखील आई होणार आहे, तिचं काय होईल हे मात्र आता आपल्याला येणाऱ्या एपिसोड्समध्येच पाहायला मिळेल. त्यामुळे येणारे एपिसोड देखील पाहायला विसरू नका आणि आजचा एपिसोड आवडला असल्यास चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद.